आम्ही पोहोचलो होतो धारला आमच्या कुळदेवीला. जसं की मी तुम्हाला म्हटली होती, की तुम्हाला पण दर्शन करवते, तर चला माझ्यासोबत आतमध्ये. ही आहे आमची कुळदेवी. आम्ही कुळदेवीचं दर्शन घेतलं, आरती केली, साडी चोळी आणली होती ती सगळी चढवली आणि बाहेर निघालो. तर मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकतात किती शांत आणि निर्मळ होता. आम्ही जरा वेळ इथं इथून आता ट्रॅव्हल होती आमची घरी जाण्यासाठी. तर आम्हाला जायचं होतं पुण्याला. आम्ही ट्रॅव्हलमध्ये बसलो, मध्ये गाडी थांबली एका ठिकाणी हॉटेलला जेवणासाठी. तिथे आम्ही उतरलो, जेवण वगैरे केले, परत बसमध्ये बसलो अँड निघालो. रात्री काही शूट झालं नाही, झोपलो होतो म्हणून डायरेक्ट सकाळचं शूट केला. तर ट्रॅव्हल मधून उतरलो अँड ऑटो केली. ऑटो करून आता आम्ही आमच्या फ्लॅटला. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या सोसायटीत. आणि बाहेर कितीही फिरा, पण आपल्या घरी येऊन जो माणसाला शांत वाटतं ना, ते बाहेर कुठेच नाही. घरात आल्यानंतर खूप छान वाटलं. 2-3 दिवस झाले बाहेरचं जंक फूड खात होतो, म्हणून घरी येऊन थोडं हेल्दी खाल्लं, थोडा आराम केला अँड आमच्या ताईकडे गेलो प्रसाद द्यायला. द्यायला जाण्या अगोदर भूक लागली होती म्हणून भेळ खाल्ली. भेळ खाऊन मुलांसाठी काहीतरी घ्यावं म्हटलं. त्याच्यासाठी आम्ही एका शॉपला गेलो. तिथून मुलांसाठी खाऊ वगैरे घेऊन झाला अँड इथून निघालो. आता म्हटलं मध्ये कुठेच नाही थांबायचं, डायरेक्ट ताईच्या घरी जाऊनच थांबायचं. तर आम्ही पोहोचलो होतो ताईंच्या घरी. प्रसाद वगैरे दिला अँड यांचा खाऊ होता तो हातात दिला. आणि बघा खाऊ दिल्यानंतर कसं त्यांचा मस्ती चालू होते. तर आम्ही करतो मस्ती, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा.